वैदेही आपण बघतोय आजचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा। गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झाल्याचं कळतंय। वैदेही नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी खरं तर आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो। कारण एकीकडे सुनेत्रा पवार यांची गटनेता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी जी आहे ती निवड त्या ठिकाणी झालेली तर बघायलाच मिळते। मात्र महिला उपमुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अशा पद्धतीने सुनेत्रा पवार यांची निवड त्या ठिकाणी झालेली बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे एकूणच जर बघितलं तर महाराष्ट्रासाठी देखील आजचा दिवस जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। एकीकडे बघितलं तर 4 दिवसापूर्वी ज्या पद्धतीने अजित पवार यांचं निधन झालेलं बघायला मिळालं होतं, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चं मनोधैर्य जे आहे ते पूर्णपणे खचलेलं होतं आणि अशामध्येच पक्षाचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या खांद्यावर ही धुरा सांभाळलेली बघायला मिळत आहे। अवघ्या 4 दिवसामध्ये सुनेत्रा पवार यांनी पक्षासाठी या ठिकाणी झेप घेत या ठिकाणी गटनेता म्हणून त्यांची सध्या निवड झालेली बघायला मिळत आहे। एकीकडे जर बघितलं तर ज्या पद्धतीनं तळागाळातील कार्यकर्ते जे आहेत त्यांची देखील तीच मागणी होती की सुनेत्रा पवार यांनी त्या ठिकाणी पुढे यावं आणि पक्षाची धुरा सांभाळावी। मोठ्या नेत्यांचं देखील तेच म्हणणं होतं। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील तेच म्हणणं होतं आणि एकूणच बिनविरोध अशा पद्धतीची ही निवड जी आहे ती या ठिकाणी सुनेत्रा पवार यांची सध्या झालेली बघायला मिळते। आपण बघतोय की विधिमंडळाचा हा संपूर्ण परिसर जर या ठिकाणी पाहिला तर मोठ्या प्रमाणात खरं तर माध्यम प्रतिनिधी तर आहेत, मात्र कार्यकर्ते देखील आता जमायला सुरुवात झालेली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील अनेक महत्त्वाचे आणि मोठे नेते जे आहेत ते देखील आतमध्ये उपस्थित आहेत। सध्या सुनेत्रा पवार प्रशासकीय कामकाज हे महाराष्ट्राचं नेमकं कसं चालतं या संदर्भात आढावा घेत असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि एकूण कामकाजाची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न जे आहे त्या सुनेत्रा पवार या ठिकाणी घेताना बघायला मिळत आहेत। खासदार म्हणून त्यांनी जबाबदारी जरी स्वीकारली असली तरी प्रशासकीय कामकाजाचा फारसा अनुभव त्यांना नाहीये, मात्र तरी देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राष्ट्रवादीचं संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे आणि नेमकं कशा पद्धतीनं प्रशासकीय जबाबदारी असेल, कशा पद्धतीनं गटनेता म्हणून जबाबदारी पार पाडावी लागेल, कशा पद्धतीनं राष्ट्रीय कार्यकारिणी असते आणि एकूणच पक्ष कसा चालवला जातो या सगळ्या संदर्भात खरं तर जबाबदारी जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर येऊन ठेपलेली आहे आणि अर्थात त्या जबाबदारी उत्तम पद्धतीनं निभावतील असा विश्वास देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांनी व्यक्त करून दाखवलेला बघायला मिळतो आहे। एकीकडे जर बघितलं स्नेहिल तर गेल्या 24 तासामध्ये ज्या पद्धतीची वेगवान घडामोड महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये सध्या झालेली बघायला मिळत आहे त्याच परीनं खरं तर आजचा हा शपथविधी जो आहे तो अवघ्या काही तासामध्येच होणार असल्याचं निश्चित झालं होतं। काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महत्त्वाच्या नेत्यांची बैठक झाली होती। या बैठकीमध्ये खरं तर आज म्हणजे शनिवारी या संदर्भात खरं तर निर्णय होणार आणि गटनेता म्हणून राष्ट्रवादीचा कोण आहे हे देखील स्पष्ट केलं जाणार। शपथविधीचा सोहळा देखील आज होणार असं देखील काल स्पष्ट करण्यात आलं होतं आणि त्याच परीनं आज खरं तर या सगळ्या गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्या होताना बघायला मिळत आहेत। सुनेत्रा पवार मध्यरात्री ज्या आहेत त्या मुंबईमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि दाखल झाल्यानंतर जय पवार यांच्यासोबत त्या आता विधिमंडळात देखील आल्या होत्या। विधिमंडळात आल्यानंतर त्यांनी नेत्यांसोबत बैठका घेतल्या, नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, सध्या पक्षातील लोकांचं काय म्हणणं आहे आणि कशा पद्धतीनं ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर कशा पद्धतीचं सहकार्य त्यांना लाभेल या सगळ्या गोष्टी खरं तर त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या धक्क्यातून त्या गेलेल्या आहेत त्या धक्क्यातून त्यांना सावरण्याचा प्रयत्न त्यांच्या नेत्यांनी देखील केला आहे आणि याच संदर्भात त्यांना धक्क्यातून सावरताना एक जबाबदारीची जाणीव देखील कशा पद्धतीने आहे ती देखील आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय वेगानं या ठिकाणी होताना बघायला मिळत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसला महिला नेतृत्व या ठिकाणी जे आहे ते आलेलं बघायला मिळत आहे। सोबतच महाराष्ट्राला देखील एक महिला नेतृत्व सुनेत्रा पवार यांच्या रूपानं पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून पाहता येणार आहे।